एकदा एक घाबरलेलं हरिणाचं पिल्लू पळत येतं आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी जाऊन बसतं. त्याचा पाठलाग करणारे काही शिकारी सुद्धा बंदूक घेऊन त्याच्या मागोमाग येऊन पोहोचतात. स्वामींना ते म्हणू लागतात की ते पाडस म्हणजे आमचं शिकार आहे, ते आम्हाला परत करा. स्वामी म्हणतात करणार नाही, कारण कोणालाही कोणाची हत्या करण्याचा हक्क नाही. स्वामींची आणि त्यांची वादावादी होते आणि शिकारी रागाने पाडसाला गोळी मारू पाहतात. पण बंदूक रोखताच क्षणी ती जागच्या जागी स्थिर होते आणि स्वामींच्या चमत्काराने गोळी चालतच नाही. काही वेळाने शिकाऱ्यांना आपली चूक जाणवते आणि ते स्वामींची माफी मागून निघून जातात. या प्रसंगातून दिसून येतं की स्वामींना प्रत्येक प्राणीमात्रांचा जीव महत्त्वाचा आहे. या कथेचा एक अर्थ आपण असाही घेऊ शकतो की ते हरिणाचं पाडस म्हणजे आपण, ते मागे लागलेले शिकारी म्हणजे दुःख, संकट आणि दारिद्र्य, आणि स्वामींचे चरण म्हणजे मोक्ष. श्री